जी हाँ, मैच को जल्दी से जल्दी शुरू किया जाए। ये जो मैच होगा अड़कल यंग बॉयज अड़कल और अलीजा दापुली, अलीजा बुरुंडी। अलीजा के इसमें बड़े बड़े खिलाड़ी मौजूद है। नयन भगत, कुणाल कदम, मसूद गजगे जैसे खिलाड़ी इस टीम में मौजूद है। परेश खड़के, अंकित मोकल। जी हाँ, बड़े बड़े नाम है इस टीम में। बड़े बड़े जो यूट्यूब पर आज हम कल जिस टॉम मैचेस देखते हैं उस पूरी जो टीम जो यहाँ पर है ये बहुत बड़े नामों से सजी हुई टीम है। जी अपनी फील्ड सजा ले जल्दी से जल्दी। इस मैच को खिलाने वाले अंपायर है मकसूद और जमीर चिपलुनकर। टॉस ऑन बाय अलीजा और उन्होंने पहले फील्डिंग करने का फैसला किया है। देखना होगा अपने सामने वाले टीम को कहां तक रोकते हैं। मैं आपको ले चलता हूं मराठी कमेंट्री की तरफ। मैं खुद कमेंट्री करूंगा, सज्जाद बुरोनकर, और मेरे साथ कमेंट इसको गुण लेके है अब्दुल समद अशरफ बुरोनकर। जी हाँ, ये हमारे दोस्त अशरफ बुरोनकर इनके बरखुरदार है जो यहाँ पर स्कोरर का काम कर रहे हैं। ग्राउंड मैन है वो अपना सामने की तरफ देके सामने की तरफ खड़े रहिए। अड़कल के बल्लेबाज चले। अलीजा हसनैन 11 में काफी अच्छे बड़े बड़े नाम है। मसूद खुद फील्ड सजाते हुए। बोल दे नवीन, बोल दे तुझा खिशात टाऊ। नौमान जरा स्टम्प सरल कर। सैफ बुरोनकर ये कहां पर है? यहां पर आए थोड़ा पैवेलियन में। सैफ बुरोनकर, सैफ बुरोनकर। नयन भगत, जी हाँ एक बड़ा नाम, बड़ा गेंदबाज यहां पर मौजूद है इस गरीब नवाज के ऐतिहासिक ग्राउंड पर। एक मोठा खेळाडू, एक मोठा नामांकित असलेला हा खेळाडू गरीब नवाजच्या ऐतिहासिक ग्राउंडवर इथे आलाय। आम्ही त्याचं सहर्ष स्वागत करतोय अलीजा 11च्या वतीने। तसंच अडखलचे जे फलंदाज गेलेत नोमान आणि जे खेळाडू आहेत त्यांनी इथे बसायचंय प्लीज। इथे या, इथे इथे सावलीत येऊन बसा। नोमान आणि मुकीत किस तरह से कशा प्रकारे फलंदाजी करतात हे पाहायला लागेल। नोमान आणि मुकीत, त्याच्या समोर एक नामांकित असा हा गोलंदाज आहे नयन भगत। क्षेत्ररक्षण सजलेलं आहे, सामन्याला सुरुवात होत आहे। जी हाँ, चांगला चेंडू होता, हलक्याच मनगटाच्या साहाय्याने चेंडू मोरलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव सहज पूर्ण केली ती नोमानने आपलं खातं उघडले आणि संघाच्या धावसंख्येचं सुद्धा खातं उघडले। संघाची धावसंख्या आहे ती मात्र पहिलं षटक चालू असं पहिल्या चेंडूत 1। अडकलच्या खेळाडूने इथे येऊन बसायचं। यंग बॉईज अडकल वर्सेस अलीजा 11 बुरोंडी। मुकीत खेळणे केले। जी हाँ, इस बार एक चांगला चेंडू होता, चेंडू खेळवायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू तिथे आदळला पॅडवर आणि तिथेच राहिला निर्धाव स्वरूपाचा चेंडू। ओहो, अच्छी गेंद,
चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने मोडले आणि 2 धावा सहज पूर्ण केले आहेत. फेक सरळ यष्टांवर सुद्धा आलेली आहे, मात्र यष्टेक्षा तेवढा दच्चे नाहीये आणि 2 धावा सहज पूर्ण केले आहेत ते फलंदाज मुकीदने. आणि संघाची धावसंख्या आता मात्र ती तीन रन आहेत, ती मी करतो, मी ओव्हरच्या नंतर करतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, डॉट गेन, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. ओहो, चांगला चेंडू होता, बॅटची कड घेऊन आलाय तो थर्डमॅनच्या दिशेने. तत्परते 1 रन सहज पूर्ण होते. दोन्ही फलंदाज आपली बाजू बदलत आहेत आणि दरम्यान षटक संपतंय. शेवटचा चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे, शेवटचा चेंडू. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करते तो नयन. हुसेनपुरा कब्रस्तान एंड करून तो नोमानला खेळण्यासाठी सज्ज होते. एक मोठा नाव आहे नयन. तसाच विकेट किपर मसूद गजगे या खेळपट्टीवर खेळून गेलेला खेळाडू आहे, त्याला या खेळपट्टीचा भरपूर अनुभव आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चेंडूला टर्न केलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव सहज पूर्ण केलेले, दुसरी धाव घ्यायची आहे, मात्र सरळ फेक येते, सुरेख फेक क्षेत्ररक्षण होते तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. दरम्यान षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती मात्र आता बिनबाद 4-5. गोलंदाजाचं नाव नयन, गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. कुणाल कदम, एक नामांकित खेळाडू हा सुद्धा. या मैदानावर सुद्धा तो खेळून गेलेला. पुन्हा तो इथं आलाय. तो आणि का आलाय, कारण त्याची गोलंदाजी आणि त्याची फलंदाजी आहे, त्याच्या जोरावर तो पुन्हा इथं आलाय. हा मात्र एक चांगला चेंडू होता, लो फुलटॉस पद्धतीत टाकलेला होता, मात्र चेंडू मोडलाय तो मनगटाच्या साहाय्याने. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला, 1 धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव घ्यायची आणि एकच धाव मात्र इथं होतोय आणि 1 धावणी 2. दोन्ही फलंदाजांनी बाजू बदलले. धावसंख्या आता मात्र आहे ती 6. या सामन्याचे पुरते धावते वर्णन ऐकवत आहेत ते फारुख चिपळूणकर. थँक्यू सज्जद भाई. आणि दुपारच्या क्षेत्रातला हा तिसरा सामना. पुन्हा एकदा नाव काय, कुणाल. सुरेख चेंडू, बॅट्समॅनला काही समजलेला नाही आणि पुन्हा एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 7. पुन्हा कुणाल कब्रस्तान येईलकडून गोलंदाजीचा मोर्चा सांभाळेल तो नोमानसाठी आणि सुरेख असा फटका झेल झाला असता, पण एक झेल आणि 2 धावा आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 9. बिनबाद 9. कुणाल पुन्हा एकदा आपली जागा घेत. छोट्या पावाचा रनअप त्याचा कुणालचा. कब्रस्तान यांकडून पुन्हा गोलंदाजीचा मोर्चा सांभाळेल तो. 55 क्रॉस कडून यशच्या दिशेने गोलंदाजी करतोय तो आणि या सुंदर झापूक झुपूक शॉट आउट आणि गडी बाद होतो तो नौमान आपल्या वैयक्तिक 5 धावसंख्या करून आउट होतोय तो नौमान आणि संघाची धावसंख्या होते ती 9. 1-9. दुसरं षटक चालू आहे आणि आमचे अशरफ भाई कथरवाले साहेब बरकत बोरणकर कुठे असते त्यांनी पहिल्यामध्ये यावे. साहेब बरकत बोरणकर आणि दुसऱ्या षटकातले 2 चेंडू घेऊन येतोय तो कुणाल. जफर साठी पुन्हा एकदा छोट्या पवारांनी 55 क्रॉस कडून यष्टीच्या दिशेने गोलंदाजी करतो. सुरेख चेंडू आणि त्याला सन्मान देतोय तो जफर.
वर आहे बघा, स्ट्राईक वर आहे. माझे सहाय्यक त्यांच्याबद्दल बोलतायत. काही टेक्निकली चांगला बॅट्समन आहे तो जफर. पुन्हा एकदा कुणाल, आणि कुणालचा चेंडू काही समजलेला नाही, आणि दोन धावेच्या समाप्तीवर संघाची धावसंख्या होती ती 9. 1 बाद 9. आता बघूया तिसरं षटक घेऊन कोण येते. तो अलिजा 11 कडून. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम काय? बॉलर नेम साहिल. तिसरा षटक घेऊन येते तो अजिला कडून. साहिल. अजिला 11चे ओनर कुठे दिसत नाहीत. अजिला 11चे ओनर राफिद बुरोणकर आणि अदनान कोंडविलकर त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपली नोंद द्यावी. साहिल 20-25 पावलाचा रनअप. कब्रस्तानींकडून गोलंदाजीचा मोर्चा सांभाळतोय तो साहिल, आणि सुरेख चेंडू आणि झेल बाद होतोय तो मुकीत. आणि त्यांची जागा घ्यायसाठी जातोय तो सकलेन काजी. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो सकलेन. साहिल पुन्हा एकदा 20-25 पावांचा रनअप साहिलचा. आपला कब्रस्तानींकडून गोलंदाजीचा मोर्चा सांभाळतोय तो. 55 क्रॉस कडून ईस्टच्या दिशेने गोलंदाजी करतोय तो साहिल. एक सुरेख चेंडू सकलेनला काही समजलेला नाही, आणि पुन्हा एकदा आणि संघाची धावसंख्या होती ती 9 बाद 2. सुरेख चेंडू पुन्हा एकदा सकलेनला काही समजत नाही तो साहिल चांगली गोलंदाजी करतोय अजिला 11 साठी, आणि संघाची धावसंख्या तिथे थांबलेली आहे. पुन्हा एकदा साहिल 55 क्रॉस करत यष्टीच्या दिशेने गोलंदाजी करतोय साहिल, आणि हा सुरेख फटका आणि झुपूक शॉट हा सकलेनचा, आणि पंचांचा निर्णय बघूया किती. आणि हा षटकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या होते ती 15. 2 बाद 15. राफिद कुठे असते त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. हा सॉरी, अलिजा अँड हसनेन 11. राफिद यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपल्या संघाचे नाव दिलेले आहे. अलिजा हसनेन 11. गरीब नावाचे जितने भी वॉलेंटियर है वो अपनी जगह ले. पुन्हा एकदा साहिल सकलेनसाठी, आणि सुरेख चेंडू हा सकलेनचा. तीन ओवर के समाप्ति पर टीम का बढ़ता हुआ स्कोर 17.
आणि आमचे ब्रदर फाउंडेशनचे माझे सहाय्यक मुजमिल बुरोणकर यांचा लग्नाचा आज ॲनिव्हर्सरी आहे. त्यांच्या लग्नाची 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ती मुजमिल बुरोणकरांची माझ्याकडून त्यांच्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आणि त्यांनी आपले पुढच्या वर्षाचे जेवढे पण पैसे त्यांनी माझ्याकडे येऊन द्यावे. मुजमिल बुरोणकर, तुम्हाला फक्त मला एकच बोलायचं आहे. उमेश 5 स्टॉल बॉलच नेम प्लीज. भावेश. अलिजा हसनेन 11 कडून गोलंदाजीचा मोर्चा सांभाळेल तो भावेश. जफरसाठी अल्फता ना अडकलच. अभी भी स्कोर है यंग बॉयज अड़कल का 17 रन 4 विकेट के नुकसान पर. फिर एक बार अपनी पहली और टीम की ओर से चौथी ओवर लेके आए भावेश आणि मुजमिल. हा आपला केक कापण्यासाठी जात आहे तो मुजमिल. आणि शायद आज जेवण पण आहे. और यहाँ पे कैच हो सकता है और एक कैच आउट. इसी तरह अड़कल यंग बॉयज अड़कल को एक चौथा झटका. अभी भी स्कोर है 17 रन 4 विकेट के नुकसान पर. अरे नाव इसके बाद नेक्स्ट बल्लेबाज है आजर. देखना है अपनी टीम के लिए कितना रन बटोरते हैं. इस मैच को खिलाने वाले अंपायर है कैफ तनवीर बुरोणकर और मकसूद मोहम्मद अली बुरोणकर. फिर एक बार भावेश की अगली गेंद राइट आर्म ओवर विकेट गेंद करेंगे और ये गेंद बहुत अच्छा शॉट लेग स्ट्राइक की दिशा में खेला है 6 रनों के लिए. इस 6 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 23 रन. वॉलंटियर्स स्कोर है 23 रन. वॉलंटियर्स 4 बॉल दे दे रहे. वॉलंटियर्स अपनी अपनी जगह संभाले. अभी छक्के और चौके की बरसात हो रही है और बॉल बाउंड्री लाइन के बाहर जा रहे हैं. वॉलंटियर्स इमरान चिपलुनकर सरफराज चिपलुनकर अपनी अपनी जगह संभाले. फिर एक बार भावेश की अगली गेंद राइट आर्म ओवर विकेट. बहुत अच्छी गेंद थी. इसे लेग की दिशा में खेला है. 1 रन दौड़ा और एक दूसरे रन के लिए भी दौड़े और 2 रन आसानी के साथ पूरे किए. इस 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 25 4 विकेट के नुकसान पर. फिर एक बार भावेश कब्रिस्तान इन की तरफ से
और लेग की दिशा में फिर एक बार खेला है, देखना है वहां पे कितने रन मिलते हैं। और 4 रन, इस 4 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 25 होता आणि 4 रन 29 25 होता 4 29। 4 हो रहे हमारे एक्स्ट्रा कमेंट्री करने वाले हैं फारूक चिपलुनकर, आज के स्कोरर है राजी कड़वेकर। बॉलर्स नेम महेंद्र, ओके सॉरी नयन भगत। नयन राइट आर्म रॉन्ड विकेट। और ये बहुत अच्छी गेंद थी, बल्लेबाज इस गेंद को समझ न सके और गेंद विकेट कीपर के हाथों में फिर एक बार बॉलर के पास। इसके बाद बड़े बड़े मैच खेला जाएंगे और अच्छे अच्छे खिलाड़ी आने वाले हैं। फिर एक बार बहुत अच्छी गेंद, बल्लेबाज इस गेंद को समझ न सके और गेंद फिर विकेट कीपर के पास। फिर एक बार और क्लीन बोल्ड, बहुत अच्छी गेंदबाजी। अभी भी स्कोर है 29, 5 विकेट के नुकसान पर। आणि आमचे गावचे सदस्य हसनभाई बुरोणकर त्यांनी पवेलियनमध्ये येऊन आम्हाला सहकार्य करावे। हसनभाई बुरोणकर, तुम्हाला कलकलची विनंती आहे हसनभाई। आणि सुरेख चेंडू तो नयनचा, मासूमला काही समजलेला नाही। पुन्हा एकदा नयन कब्रस्तानींकडून गोलंदाजीचा मोर्चा सांभाळतोय तो। नयन 55 क्रॉस करून यष्टीच्या दिशेने गोलंदाजी करते तो आणि एक मिसफील्ड आणि एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 30, 3 बाद 30। शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातली 2 चेंडू, सॉरी 1 चेंडू आणि पुन्हा एकदा नयन आणि सुरेख चेंडू आणि आमपंचा अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या होती ती 31। सुरेख चेंडू नयनचा, अर्बातला काही समजलेला नाही आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर अडखळची धावसंख्या होते ती 31, लॉस ऑफ 3 विकेट आणि अफजल हसनैन 11 साठी जिंकण्यासाठी टार्गेट दिलेला आहे तो 32 धावांचा। मुजम्मिल आता मला जेवणासाठी आमंत्रित करतायत, त्यांच्या लग्नाचा आजचा ह्यांचा नवाज सईद आयनरकर यांच्याकडून कमिटीसाठी 501 रुपयाचा बक्षीस आलेला आहे। मंडळ त्यांचे आभारी आहे, त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आम्हाला सहकार्य करावे।
आजिला आणि हसनैन 11 यांचे संघमालक राफिद बुरोणकर त्याने पॅव्हेलियन मध्ये यावे. राफिद बुरोणकर याच्यानंतरचा होणारा सामना शियाना फायटर विरुद्ध गरीब नवाज बुरुंडी बी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने पॅव्हेलियन मध्ये येऊन नाणे फेकून घेऊया. तुम्हाला हा आणि कैफ बुरोणकर तुमच्यासाठी तुमची कंप्लेंट आलेली आहे इथं. तुम्ही येऊन हा सामना झाल्यानंतर भेटावे. ओके कैफ बुरोणकर तुम्ही खाली जरा बघा. तुमच्या खाली बघा. आपले पायदान बघावे. काही पुरणकर काय नाही का हो. आणि गरीब नवाजचे खेळाडू व्हॉलंटियर त्यांनी लवकरच जेवणासाठी जावे. हा आणि आत्ताच्या सामन्याचे पंच आहेत ते कैफ बुरोणकर आणि मकसूद बुरोणकर उर्फ छोटे मजेश्वला. हा आम्ही त्यांना प्रेमाने बोलतो आणि जसं आम्ही त्याला बोलू छोटा मजेश्वला त्यांचं ही त्यांचं चालण्याची जी स्टाईल आहे ती चेंज होते लवकर. आता कुणी जाऊ नको. याच्यानंतरचा सामना कैसी तरी अनहोनी यांचा होणार आहे. याच्यानंतरचा होणारा सामना सियाम फायटर्स वर्सेस गरीब नवाज बुरुंडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हेलियन मध्ये येऊन नाणेफेकी करून घ्यावे. SK स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर मुकीत बॉलिंग मार्कवर अडखळ करून पहिला गोलवेचा मोर्चा घेऊन येतोय तो मुकीत. कब्रस्तान कडून 10-15 पावलाचा रणा पंचांना क्रॉस करून यष्टीच्या दिशेने गोलंदाजी करतो तो मुकीत. सुरेख फटका आणि एक धाव पूर्ण होते आणि एक धावच्या सहाय्याने संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 1. पुन्हा एकदा मुकीत एक सुरेख चेंड आणि एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावने संघाची धावसंख्या होती ती 2. बिनबाद 2. आणि एक धावेने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 3.
पुन्हा एकदा मुकीत. कब्रस्तान इनकडून गोंधीचा मोर्चा सांभाळतोय तो आणि सुरेख फटका. 2 धावा आणि 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 5. बिनबाद 5. पुन्हा एकदा मुकीत. आपली जागा घेतोय तो मुकीत. बॅट्समन नेम परेशसाठी. चांगला चेंडू परेशला काही समजलेला नाही आणि धावसंख्या तिथेच 5 बिनबाद 5. आणि 2 धावा 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 7. बिनबाद 7. आणि सुरेख फटका आणि संघाची एक षटकार. परेश. संघाची धावसंख्या होते ती 13. दुसरं षटक घेऊन येते तो सकलेन आणि 2 धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा सकलेन. कब्रस्तानीकडून गोंधळचा मोर्चा सांभाळतोय तो मसूदला आणि एक सुंदर असा टोळलेला फटका आणि 1 धाव होते आणि संघाची धाव होते ती 16. बिनबाद 16. दुसरं षटक चालू आहे तो सकलेनकडून. पुन्हा सकलेन परेशसाठी आणि हा झुपूक मारलेला आहे षटकार आणि संघाची धावसंख्या होती ती 22. बिनबाद 22. पुन्हा सकलेन परेशसाठी आणि सुरेख चेंडू. परेशला काही सांभाळलेला नाही आणि संघाची धावसंख्या होती ती 22. बिनबाद 22. पुन्हा एकदा सकलेन. आमचे गावचे जावई बापू अजर बुरवणकर मैदानात. पुन्हा सकलेन 55 क्रॉस यशस्वीच्या विसर्जन करत होतो आणि सुरेख फटका परेश यांच्याकडून 1 धाव पूर्ण होते आणि संघाची धावसंख्या होती ती 23. बिनबाद 23. पुन्हा सकलेन 55 क्रॉस करत यष्टिकच्या दिशेने गोंधळ करत सकलेन आणि एक सुरेख फटका आणि 1 धाव संख्या होती ती हसने 11ची आणि संघाची धावसंख्या होती ती 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24. बिनबाद 24 आणि 18 चेंडूमध्ये 8 धावांची गरज
आलिजा हसनेन 11 साठी आणि आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन येते तो मुकीत मसूद साठी. मसूद यांनी सुरेख फटका आणि एक धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 25. 17 चेंडूमध्ये 7 धावांची गरज हसनेन 11 साठी. पुन्हा मुफीत परेशसाठी आणि 2 धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 27. बिनबाद 27. आणि परेशच्या बॅटून निघालेला हा एक सुरेख फटका आणि तिथं 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 28. बिनबाद 28. 15 चेंडूमध्ये 4 धावांची गरज मसूदच्या बॅटमधून सुरेख फटका आणि 1 धाव होते 29. गरीब ह्याच्यानंतरचा होणारा सामना गरीब नवाज बुरुंडी बी वर्सेस शियान फायटर आणि नाणेफेकीचा कॉल हा गरीब नवाज बी यांच्याकडून लागलेला. आता बघूया ते काय स्वीकारतायत. जल्दी पुन्हा मुफीत आणि एक मान दिलेला आणि 1 धाव पूर्ण होते ती अलिजा हसनेन 11 ची धावसंख्या होती ती 30. 1 बाद 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 30. 1 बाद 30 आणि पुढचं षटक घेऊन येते तो लवीब. 12 चेंडूमध्ये 2 धावांची गरज लवीब छोट्या पावानी पंचांना क्रॉस करून आणि एक अतिरिक्त आणि पंचांचा निर्णय एक अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या होती ती वाईट प्लस 4 आणि आलिजा हसनेन 11 हा संघ विजयी होतो. आता होणारा सामना गरीब नवाज बुरुंडी बी वर्सेस शिहाब फायटर. गरीब नवाज याने नाणेफेकीचा कॉल हा गरीब नवाजच्या बाजूने लागलेला आहे. आता बघूया ते काय घेत आहेत ते. गरीब नवाज बुरुंडी बी तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवावे. गरीब नवाज बी
आणि गरीब नवाजला दिलेल्या देणगीदारांचे नाव फर्स्ट प्राइज गरीब नवाजने भरवलेल्या सामन्याचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुपारच्या क्षेत्रातील होणारा सामना गरीब नवाज बुरुंडी बी वर्सेस सियाम फायटर्स. गरीब नवाज बुरुंडी बी, तुमचा निर्णय लवकरात लवकर करावा. गरीब नवाज बी आणि आम्हाला